नमस्कार मित्रांनो, मी दीपक तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झिरो टू विन. आपण यात गाड्यांचे विविध प्रकारचे व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत, म्हणजे त्याची माहिती आपण देणार आहोत. जसं की गाडीचे सेगमेंट किती आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला गाडी किती विकली आहे, कोणत्या कंपनीची विकली आहे, कोणती कंपनीचे किती शहर आहे, त्याच्यानंतर कोणत्या कंपन्यांच्या गाड्या अपडेटमध्ये येणार आहेत व त्याच्या न्यूज, हे सगळं आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करणार आहोत. तसंच आपला आजचा पहिला व्हिडिओ हा आहे सेगमेंटवरती. म्हणजेच आपण सहसा बोलतो ना की मला लांब गाडी घ्यायची आहे, मला उंच गाडी घ्यायची आहे, मला छोटी गाडी घ्यायची आहे, पण यांचे पण काही नावं आहेत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, ज्याच्याने मला मोटिवेशन भेटेल. आपला सहसा 10 ते 11 सेगमेंट भारतामध्ये चालतात व आपल्या महाराष्ट्रामध्ये. यात सहसा मेजर ह्याच सेगमेंटला सगळ्या गाड्या बनतात व आपल्याकडे आपण यूज करतो. यात पहिला सेगमेंट आहे एंट्री लेवल हॅशबॅक सेगमेंट, म्हणजे मिनी हॅशबॅक. या सेगमेंटला सेगमेंट ए असंही म्हटलं जातं. यात येणाऱ्या गाड्या आहेत मारुतीची अल्टो K10 आणि रेनॉल्टचे क्विड, जे आत्ता सध्या अवेलेबल आहेत. ह्या गाड्या छोट्या असतात, म्हणजे हॅशबॅक ह्या गाड्या छोट्याच असतात आणि त्याची प्राईस ही अफोर्डेबल असते, पण याच्यामध्ये फीचर्स तेवढे काही भेटत नाही, कारण हे एंट्री लेवल हॅशबॅक आहे म्हणून. दुसरा सेगमेंट आहे कॉम्पॅक्ट हॅशबॅक. या सेगमेंटला सेगमेंट बी असंही म्हटलं जातं. यात येणाऱ्या गाड्या आहेत मारुती स्विफ्ट, त्याच्यानंतर मारुतीची वॅगनर, त्याच्यानंतर i10 आणि टाटा टियागो. यांचे स्पेशल असं आहे की ह्या गाड्या थोड्या मोठ्या असतात कम्पेअर टू मिनी हॅशबॅकपेक्षा, आणि यांच्यामध्ये फीचर्सही त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतात, म्हणून ना सेगमेंट बी असं म्हटलं जातं. तिसऱ्या क्रमांकाचे आहे प्रीमियम हॅशबॅक्स. या सेगमेंटला सेगमेंट B2 असंही नाव आहे. यात येणाऱ्या गाड्या आहेत ह्युंडाईची i20, त्याच्यानंतर टाटाची अल्ट्रॉज, मारुतीची बलिनो. ह्या गाड्या हॅशबॅकपेक्षा थोड्या स्टायलिश असतात आणि यांचं इंटेरियर थोडं प्रीमियम असतं. त्याच्यानंतर चौथा सेगमेंट आहे कॉम्पॅक्ट सिडान. या सेगमेंटला सेगमेंट C1 असंही म्हटलं जातं. यात येणाऱ्या गाड्या आहेत होंडाची अमेज, मारुतीची डिझायर, तिथं सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यानंतर ह्युंडाईची ऑरा. ह्या गाड्या स्मॉल सिडान असतात, या सब 4 मीटरमध्ये येतात आणि यांच्यामध्ये आता बऱ्यापैकी फीचर्स येतात. आता काही गाड्यांमध्ये CNG पण आहेत, जसं की डिझायरमध्ये CNG आहे, ऑरामध्ये CNG आहे. त्याच्यानंतर ह्या गाड्यांच्या काही सनरूफ्स पण आहेत. त्याच्यानंतर 5वा क्रमांक आहे मिड साईड सिडान. या सेगमेंटला सेगमेंट C2, तो सेगमेंट C1 हा सेगमेंट C2. यात येणाऱ्या गाड्या आहेत होंडाची होंडा सिटी, ह्युंडाईची वर्ना, स्कोडाची स्लाविया आणि व्हॉक्सवॅगनची वर्टस. या गाड्यांमध्ये स्पेस हा जास्त असतो आणि यांचं इंजिन हे थोडं जास्त पॉवरफुल असतं आणि रिलायबल खूप जास्त असतं. त्याच्यानंतर 6वा क्रमांक आहे एक्झिक्युटिव्ह फुल साईज सिडन. एक्झिक्युटिव्ह म्हणजेच एक प्रकारे एकदम स्टायलिश गाडी एक्झिक्युटिव्ह. यात येणाऱ्या गाड्या आहेत स्कॉडाचे सुपर्ब, ज्या आत्ता रनमध्ये आहेत, त्याच्यानंतर टोयोटाची कॅमरी. 7वा क्रमांक आहे कॉम्पॅक्ट SUV. या सेगमेंटला सेगमेंट B असंही म्हटलं जातं. यात येणाऱ्या गाड्या आहेत टाटाची नेक्सॉन, ह्युंडाईची व्हॅन्यू, मारुतीची ब्रेझा आणि महिंद्राची 3XO. मित्रांनो, ह्या गाड्या पण सब 4 मीटरमध्येच येतात व ह्या गाड्या स्टायलिश असतात, या थोड्या उंच दिसतात व याच्यामध्ये खूप चांगले फीचर्स आता यायला लागले आहेत. 8वा क्रमांक आहे मिड साईज SUV. या सेगमेंटला सेगमेंट C असंही म्हटलं जातं. यात येणाऱ्या गाड्या आहेत जी सगळ्यांची धडकन, म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये क्रेटा, ह्युंडाईची क्रेटा, त्याच्यानंतर त्याचीच फॅमिली मेंबर कियाची सेल्टॉस, त्याच्यानंतर नुकतीच लॉन्च झालेली गाडी आणि एकदम चांगले फीचर्स देणारी गाडी म्हणजे ग्रँड विटारा. ह्या गाड्या एकदम वेल बॅलन्स असतात, कारण यांची टायर साईज 16-17 असते, म्हणून या गाड्या एकदम बॅलन्स असतात. त्याच्यानंतर यांच्यामध्ये खूप चांगले फीचर्स अवेलेबल आहेत, लाईक व्हेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, पॅनोरामिक सनरूफ, हे सगळे प्रकार याच्यामध्ये आता येतात. त्याच्यानंतर 9वा क्रमांक आहे फुल साईज SUV. बघा, इथं होतं चॅप्टर ऑन SUVचं. ओरिजिनल SUV कोणाला म्हणतात, त्याला सेगमेंट D SUV असंही म्हटलं जातं, जो हा सेगमेंट आहे. आणि यात पहिली गाडी आहे आपली XUV 700 महिंद्राची, त्याच्यानंतर MGची ग्लॉस्टर, स्कॉर्पिओची स्कॉर्पिओ N आणि रस्त्यावर चालणारा सगळ्यात मोठा हाती म्हणजे फॉर्च्युनर, जी सहसा सगळ्यांनाच आवडते गाडी. या गाड्या खूप बिग साईज असतात,
आणि यांचं इंजिन खूप पॉवरफुल असतं. म्हणजे ह्या गाड्या बनल्या त्यासाठी असतात. त्याच्यानंतर तुम्ही या गाडीने कधी कधी ऑफ रोडिंग करू शकतात. खड्डे वगैरे आले तर यांना काहीच फील होत नाही या गाड्यांमध्ये. त्याच्यानंतर 10वा क्रमांक आहे लक्झरी कार्स अँड SUVs. यात येतात गाड्या मर्सिडीज बेंझ, BMW, ऑडी, जॅग्वार आणि रेंज रोवर. आणि 11 क्रमांक आहे 11वा MPVs मीन्स मल्टीपर्पज व्हेकल्स. यात येणाऱ्या गाड्या आहेत अर्टिका म्हणजे सुझुकीची अर्टिका. ही गाडी फॅमिलीमध्ये पण यूज होते व काही ठिकाणी टूरला पण यूज केली जाते, म्हणून यांचे नाव MPVs आहेत. त्याच्यानंतर टोयोटाची इनोवा, त्याच्यानंतर कियाची कॅरेन्स, ह्या सगळ्या गाड्या MPVs मध्ये येतात. हे झाले मित्रांनो आपले 10 ते 11 सेगमेंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.